नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज मी कंटोळ्याची भाजी करत आहे चुलीवरती मातीच्या भांड्यात. तर ती खरंच खूप छान असते आपल्या शरीरासाठी. तर बघू शकता अशी झालेली आहे. तर चला आपण सुरुवात करूया भाजी करण्यासाठी. तर सर्वात आधी मी कंटोळ्यांना चांगलं स्वच्छ 5-6 पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि बघू शकता अशा प्रकारे मी त्यांना कापून घेत आहे. आणि ही भाजी पावसाळ्यामध्येच मिळते आणि शरीरासाठी तर खूपच छान असते, म्हणून कंटिन्यू पावसात ही भाजी करूनच खायची हप्त्यातून एकदा तरी. तर बघू शकता मी तिला बारीक कापून घेतलेलं आहे गोल साईजनं. आणि एक कांदा पण घेतलेला आहे. कांदा पण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. आणि टोमॅटो पण घेतलेला आहे. टोमॅटो पण कट केला आहे. आणि कढीपत्ता सवते लेकरं खात नाही, तर मी त्यांना बारीक कट करून घेतलेला आहे. आणि इथे कोथिंबीर पण मी बारीक कट केली आणि मुसळीने लसूण असा ठेचून घेत आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर सर्व भाज्या कट करणं झालेलं आहे. तर मी चूल पेटवली आणि त्यावरती मातीचं भांडं ठेवून त्यामध्ये गरम झाल्यानंतर तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मी जिरा टाकलेला आहे 1 चम्मच. आणि त्यानंतर मी लसूण टाकलेला आहे. लसूण चांगला फ्राय झाला की त्यानंतर मी कांदा टाकलेला आहे. आणि मातीच्या भांड्यामध्ये स्टीलचं न वापरता लाकडाचे जर चम्मच वगैरे असले तर चांगलंच आहे. तर माझ्याकडं नव्हतं, तर नंतर मी कोथिंबीर आणि कढीपत्ताही टाकून दिला आणि टोमॅटोही टाकून दिलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे त्यांना चांगलं फ्राय करून घेत आहे. आणि त्यानंतर अर्धी चम्मच हळद टाकत आहे. आणि हा प्रवीण मसाला आहे 1 चम्मच आणि थोडासा लाल तिखट पावडर आहे. तर त्यांना चांगलं हलवून घेत आहे आणि कंटोळी पण त्यामध्ये टाकून देत आहे. तर त्याला थोडंसं हलवून घेते. चुलीवरचं जेवण खरंच खूप छान लागतं. तुम्ही पण कंटोळ्याची भाजी करून पहा. तरी तुम्ही चवीनुसार मीठ टाकत आहे आणि थोडंसं हलवून घेत आहे. आणि आपल्या गरजेनुसार पाणी टाकत आहे. अर्धा तांब्या मी पाणी टाकलेलं आहे. तुम्ही सुकी पाहिजे सुकी पण करू शकता थोडंसं. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.